नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना 10 दिवसाच्या आत आपली जी काही कागदपत्रे आहेत ती अपलोड करावी लागणार आहेत. तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आपणास अपलोड करावी लागणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, टोकन यंत्रालाच इंग्लिशमध्ये डिबलर असे म्हणतात. तर यासाठी आपणास किती अनुदान मिळणार आहे, तर 40 ते 50% इतके अनुदान आपणास यामध्ये मिळणार आहेत. तर टोकन यंत्रासाठी आपण पाहिलं तर 8 ते 10,000 रुपये इतके सबसिडी यामध्ये आपणास मिळणार आहे. तर महाडीबीटीच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर येथे वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर आपला जो काही शेतकरी ID आहे तो टाकायचा आहे. OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. आलेला OTP टाकून आपणास या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. जर मित्रांनो आपली प्रोफाईल यामध्ये जर 50%च असेल तर आपली प्रोफाईल यामध्ये सुरुवातीला 100% इतकी पूर्ण करून घ्या. ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्याचप्रमाणे आपली जी काही बँक डिटेल असेल ती बँक डिटेल आपण यामध्ये एकदा अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, आपणास येथे घटक इतिहास पहा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास येथे छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकतात की राज्य कृषी यांत्रिकरण योजना आणि येथे आपण पाहू शकतात की टोकन यंत्र बाबीमध्ये मनुष्यचलित अवजारे. तर अर्जाच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतात की सेंट बॅक टू ॲप्लिकंट डॉक्युमेंट आणि छाननी स्थितीमध्ये सेंट बॅक टू ॲप्लिकंट डॉक्युमेंट. तर या शेतकऱ्यांनी पहिले कागदपत्रे अपलोड केली होती, परंतु कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यामुळे तो फॉर्म इथे परत रिवर्ट टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला परत कागदपत्रे यामध्ये अपलोड करावी लागणार आहे. तर आपण छाननी स्थितीमध्ये ही जी काही अर्जाची स्थिती आहे ही स्थिती यामध्ये पाहू शकता. तर त्यासाठी मित्रांनो आपणास येथे चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे वैयक्तिक कागदपत्रे हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि येथे आपण पाहू शकतात की कागदपत्र अपलोड करा. तर यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला कागदपत्रे अपलोड केलेली होती, परंतु काहीतरी त्रुटी असल्यामुळे हा फॉर्म परत येथे रिवर्ट करण्यात आलेला आहे. तर त्यासाठी आपणास ही जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे एकदा हटवायची आहे. तर कागदपत्र हटवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर डिलीट, तर येथे ओके करायचे आहे. तर कागदपत्र यशस्वीरित्या हटविला, ओके. तर अशाच प्रकारे ही जी काही कागदपत्रे आहे ही अशा प्रकारे आपणास येथे डिलीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपणास येथे सिलेक्ट डॉक्युमेंट, तर याच्यामध्ये बँक खाते पासबुक हे ऑप्शन आपणास येथे सिलेक्ट करायचे आहे आणि बँक खाते पासबुकमध्ये आपणास आपले बँकेचे पासबुक प्लस आधार कार्ड प्लस 712 ही तिन्हीची एक कंबाईंड PDF फाईल बनायची आहे आणि यामध्ये ती अपलोड करायची आहे. तर सुरुवातीला या शेतकऱ्याने फक्त बँकेचे खात्याचे पासबुक आहे ते अपलोड केलेले होते, परंतु असे याच्यामध्ये चालत नाही. तर आपणास ही जी काही कागदपत्रे आहे याची एक कंबाईंड PDF फाईल बनायची आहे आणि ती आपणास यामध्ये अपलोड करायची आहे. तर मी ऑलरेडी केलेली आहे, तर मी यामध्ये ती अपलोड करून घेतो. तर कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके. त्यानंतर अशाच प्रकारे आपणास येथे निवड अवजारे यंत्राचे दरपत्र, तर यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त जे काही कोटेशन आहे हे कोटेशनच अपलोड केले होते, परंतु यामध्ये आपणास कोटेशन प्लस, तर यामध्ये आपणास कोटेशन प्लस डीलर सर्टिफिकेट याची एक कंबाईंड PDF फाईल बनायची आहे आणि ती यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर चूज फाईलवर क्लिक करून मी ही जी काही फाईल आहे ही फाईल यामध्ये अपलोड करून घेतो. तर आपली फाईलची जी काही साईज आहे 15 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी. त्यानंतर मित्रांनो नंबर 3चे जे काही ऑप्शन आहे वनपट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र. आपण जर वनपट्टाधारक लाभार्थी असाल तर आपणास ते प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे. जर नसाल तर यामध्ये आपणास जो काही टेस्ट रिपोर्ट आहे हा टेस्ट रिपोर्टसुद्धा यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. तर अशा प्रकारचा टेस्ट रिपोर्ट मित्रांनो टोकन यंत्रासाठी आपणास यामध्ये अपलोड करून घ्यावा लागणार आहे. तर कधी काय होतं की टेस्ट रिपोर्टची जी काही साईज असते तर यामध्ये 15 ते 20 पेजेस असतात, काहीचे 5 ते 6 पेजेस असतात. त्यामुळे ही जी काही फाईल आहे ही फाईल कंप्रेस केल्याच्या नंतर सुद्धा आपली यामध्ये अपलोड होत नाही. तर त्यासाठी आपणास ही जी काही फाईल आहे ही एकदा कंप्रेस करून घ्यायची आहे 500 KBच्या आतमध्ये. आणि जर फाईल
जास्तीची मोठी असेल तर यामध्ये आपणास सुरुवातीचे 3-4 पानं घ्यायचे आहे आणि शेवटचे 3-4 पानं घ्यायचे आहे आणि त्याची जी काही फाईल आहे ही फाईल एक स्वतंत्र बनवायची आहे आणि तीच फाईल यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर टेस्ट रिपोर्टसुद्धा आपणास टोकन यंत्रासाठी यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे मी तिन्ही कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेली आहे. कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके. त्यानंतर आपणास येथे जतन करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू इच्छिता तर ओके. तर कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले तर आपणास येथे ओके करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपणास आपली जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर ती पुढे जातील. त्यानंतर आपल्या अर्जाची यामध्ये छाननी होईल. आपण जे काही कागदपत्रे अपलोड केलेली आहे ती योग्य आहे की नाही त्याची खात्री कृषी अधिकाऱ्याकडून केली जाईल आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पूर्वसंमतीही मिळून जाईल. पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर आपण पुढील प्रोसेसही पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपणास आपली जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे आणि कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर SMS सुद्धा प्राप्त होईल. तर मित्रांनो हे होतं एक महाडीबीटीच्या पोर्टलविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.